प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सर्वात शांती असो. प्रियानो, आज आपला प्रार्थनेचा दिवस आणि आजच्या या दिवशी आज पुन्हा एकदा आपण वचनातनं पाहणार आहोत. तुमच्या लक्षात असेलच की हल्लीच जगभरात मातृदिवस म्हणजे मदर्स डे साजरा करण्यात आला आणि या दिवशी अनेकांनी आपल्या आईला विशेष संदेश पाठवले, विशेष कविता लिहिल्या असतील. आपल्या व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर आईसोबतचा फोटो ठेवून हॅपी मदर्स डे म्हणून जग जाहीर केलं. आणि अशा वेळेला मला पवित्रशास्त्र बायबलमधनं एका आईची आठवण झाली आणि त्या आईविषयी आज आपण काहीतरी पाहणार आहोत. आणि ह्या आईविषयी विशेष गोष्ट म्हणजे अशी की ही एकटीच अशी उभी राहिली नाही. बघा, ही धाडसी होती, ही बुद्धिमानी होती, तिचा परमेश्वरावर विश्वास होता, ती देवाचा भय मानणारी होती. आणि हे सर्व करत असताना तिचा पती तिच्यासोबत उभा होता. आणि विशेष गोष्ट अशी की ही दोघं विश्वासाने, धाडसाने उभी राहिली, बुद्धिमानाने उभी राहिली. आणि म्हणून आपण पाहतो की त्यांच्या कुटुंबालाच आशीर्वाद प्राप्त झाला असा नाही, तर आपण पाहतो की त्यांच्या अख्ख्या राष्ट्राला, अख्ख्या देशाला आशीर्वाद प्राप्त झाला. आणि त्यांच्याद्वारे अनेकांना सुटका मिळाली, लाखो लोकांना सुटका मिळाली. इब्रिकराचं पत्र त्याच्या 11व्या अध्यायामध्ये विश्वास धरणाऱ्यांची उदाहरणं दिलेली आहेत. आणि त्या उदाहरणांपैकीच हे एक उदाहरण आहे. ते म्हणजे इब्रिकराचं पत्र त्याचा 11व्या अध्याय त्याच्या 23व्या वचनात म्हटलेलं आहे. मी वचन वाचते तुमच्यासाठी. इथे म्हटलं आहे, मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापाने विश्वासाने त्याला 3 महिने लपवून ठेवले, कारण ते बाळ सुंदर आहे असे त्यांनी पाहिले व त्यांना राजाच्या आज्ञेचा भय वाटला नाही. आता बघा प्रियानो, इथे काय आपण कोणाविषयी पाहणार आहोत, तर मोशेच्या आईवडिलांविषयी. आपल्याला माहीतच आहे मोशे कोण होता. मोशे हा इस्रायल राष्ट्राचा एक उत्तम असा अगुवा होऊन गेला, एक उत्तम पुढारी होऊन गेला, ज्याने त्या लोकांना फिरौनच्या मिस्र देशातल्या दासत्वातून बाहेर काढलं. आणि बाहेर काढलंच एवढे नव्हे, तर परमेश्वराकडनं त्या मोशेला 10 आज्ञा प्राप्त झाल्या. त्या आज्ञा आपल्याला आज देखील आठवण करून देतात आपल्याला कशा प्रकारे आपलं जीवन, पवित्र जीवन घालवायचं आहे ते. तर ह्या मोशेविषयीचा इथे उल्लेख आहे. इथे काय म्हटलं आहे, तर जेव्हा तो जन्माला आला तेव्हा त्याच्या आई वडिलांनी 3 महिने त्याला लपवलं. आता त्याला का लपवलं, हा थोडासा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल. निर्गमच्या पवित्रशास्त्र बायबलमध्ये निर्गमनचं पुस्तक त्याचा 2रा अध्याय, त्याच्यामध्ये वर्णन केल्याप्रमाणे मोशे जेव्हा जन्मला त्यावेळेला मिस्र देशाचा राजा फिरौन त्याने फतवा काढलेला, त्याने आज्ञा केलेली की प्रत्येक जन्माला येणारा मुलगा हा ठार मारला जावा. आणि अर्थातच सगळी बाळ, सगळी लहान मुलं, सगळी नवजात बालकं तिथे जी आहे ती मारून टाकली जात होती. आणि अशा वेळेला त्या राजाच्या फतवाचा विचार न करता, भीती न बाळगता, आपण आत्ताच वचनात पाहिलं आणि निर्गमच्या 2ऱ्या अध्यायात आपण पाहतो की ही बाई जोकेबेल जी आहे, त्या राजाच्या फतव्याचा विचार न करता तिने धाडस बांधून तिने तिचा मुलगा लपवला. तिने तिचा मुलगा लपवून ठेवला. निर्गमच्या 2ऱ्या अध्यायामध्ये म्हटलं आहे की 3 महिने अक्षरशः तिने त्या बाळाला लपवलं. आणि जेव्हा ती त्याला लपवू शकली नाही तेव्हा तिने काय केलं ते आपण वाचतो निर्गमच्या 2ऱ्या अध्यायामध्ये त्याच्या 3ऱ्या वचनात. आणि तिला तो आणखी लपवता येईना तेव्हा तिने त्याच्यासाठी लवाळ्यांची पेटी घेतली आणि तिने ती शिलाजीत वराळ यांनी लिंपली. बघा इथे काय म्हटलेलं आहे, ती बायको गरोदर राहून तिला मुलगा झाला आणि तो बाळ सुंदर आहे असे तिने पाहिले, तेव्हा तिने त्याला 3 महिने लपवले. आणि तिला तो आणखी लपवता येईना तेव्हा तिने त्याच्यासाठी लवाळ्यांची पेटी घेतली आणि तिने ती शिलाजीत वराळ यांनी लिंपली. मग तिने तिच्यात बाळक घालून तिने नदीच्या तीरी लवाळ्यात ठेवली. आणि त्याचे काय करतील हे पाहायला त्याच्या बहिणीला तिने त्याची बहीण दूर उभी राहिली. तर बघा इथे आपल्याला ह्या स्त्रीचं निर्गमच्या 2ऱ्या अध्यायामध्ये त्या आईविषयी म्हटलेलं आहे. तिथे तिचं धाडस दिसून येतं. पहिली गोष्ट तिने काय केली, तिला त्या राजाच्या फतवाची भीती वाटली नाही, तर तिने ते बाळ लपवलं. दुसरी गोष्ट, तिने बुद्धिमानीचं काम केलं. जेव्हा तिने स्वीकारलं की ती आता त्या बाळाला लपवू शकत नाही, तेव्हा तिने काय केलं, लवाळ्याची पेटी तिने घेतली, त्याला तिने शिलाजीत व राळीने लिंपली. म्हणजे काय की त्या बाळाला सुरक्षित ठेवलं त्या टोपलीमध्ये, त्या पेटीमध्ये. आणि नंतर तिने त्या नदीत, लवाळ्यांमध्ये त्या पोराला तिने लोटलं.
या गोष्टीत आपण काय पाहतो? पहिलं तिचं धाडस, त्या मुलाला तिने जिवंत ठेवलं, तिला लपवून ठेवलं त्या मुलाला, त्या पोराला. दुसरी गोष्ट आपण पाहतो की तिची बुद्धिमानी, जेव्हा तिला कळलं की मी आता बाबा ह्या बाळाला लपवू शकत नाही, तेव्हा तिने ती पेटी लिंपली, स्वतःहून तिने ती बनवली, त्याच्यात त्या बाळाला ठेवलं आणि मग त्या नाईल नदीच्या लवाळ्यांमध्ये तिने त्या बाळाला सोडलं. बघा, एक धाडस, बुद्धिमानी, आणि तिसरी गोष्ट त्या बाळाला त्या नदीच्या लवाळ्यांमध्ये सोडणं, हा विश्वास, हा आपल्याला दिसून येतो. आज प्रियांनो, ह्या गोष्टी आपल्यामध्ये आहेत का? ज्या विश्वासाने, जेव्हा तिने ते जरासा विचार करा, जेव्हा तिने ते बाळ, ते टोपली तिने बनवली, ती पेटी तिने बनवली, ती त्याला लिंपत होती, तेव्हा तिच्या मनात किती विचार आले असतील, किती काय घडलं की माझ्या बाळाला मी आता ह्याच्यात सोडणार आहे. आणि ते बाळ तिने त्याच्यात ठेवलं आणि ती टोपली तशीच तिने सोडली. म्हणजे ती काय सांगत होती? परमेश्वरा, आता मला हे बाळ लपवता येत नाही आहे, मी या बाळाला तुझ्या हातात सोपवते. बघा, आता पावलोपावली ह्या 3 गोष्टीचा आपण आपल्या जीवनाशी त्याचा काय संबंध आहे तो आपण पाहूया. पहिली गोष्ट, तिने त्या बाळाला लपवलं. प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला आपल्या बाळाला लपवायचं आहे, आपल्या लेकरांना लपवायचं. आपण कशात लपवणार? आपण आपल्या प्रार्थनेने आपल्या बाळाला लपवायचं आहे, आपल्या पिल्लांना लपवायचं आहे. बघा, त्यावेळेला मोशेला मारण्याकरता, त्या नवजात बालकांना मारण्याकरता तो मिस्र देशातला राजा उठलेला. अगदीच त्याप्रमाणे आज देखील सर्वत्र, सर्व घरांमध्ये पोरांना, लहान मुलांना, तरुणांना मारण्याकरता अंधकाराची शक्ती जोरात काम करत आहे, पाप कार्य करत आहे. आणि अशा वेळेला तुम्हाला आणि मला, आपल्याला आपल्या पोरांना लपवायचं आहे. आणि ते आपण कसं लपवणार? तर आपण आपल्या प्रार्थनेद्वारे त्यांना लपवायचं आहे, धाडस करायचं आहे. आणि हे धाडस कसं येणार? तर येशू ख्रिस्तामधील विश्वास ठेवून आपल्याला हे धाडस येणार. माझ्या पोराला अंधकाराची शक्ती हात लावूच शकत नाही, माझ्या मुलाला शैतानाचं कुठलंही हत्यार त्याच्यावर चालणार नाही. अशा प्रकारे प्रार्थना करत आपल्याला आपल्या पोरांना लपवायचं, झाकायचं आहे. त्याबरोबर आपण दुसरी गोष्ट पाहतो की तिने बुद्धिमानी केली. तिने बुद्धिमानी काय केली? तिने जाणलं की ती काय करू शकत नाही. तिने तिची कमजोरी जाणली आणि ती कबूल केली की जेव्हा ती लपवू शकली नाही, तेव्हा तिने ती पेटी विणली, तेव्हा तिने त्या बाळाला त्याच्यात ठेवलं. बघा, आपण आपल्या मुलांसाठी किती जरी केलं तरी ते कमीच असणार आहे आणि आपण कमीच पडणार आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी की ती कमजोरी आपल्याला स्वीकारायची आहे प्रियानो, की ह्याच्या पलीकडे मी करू शकत नाही. आणि ते देवाला सांगायचं आहे, पित्या, मी याच्या पलीकडे करू शकत नाही, परंतु जेवढं करू शकते ते बुद्धिमानीने मी करेन. त्या स्त्रीने ते बुद्धिमानीने केलं. तिला ते बाळ नदीत सोडायचं होतं, परंतु ती अशी कशी सोडेल? ते बाळ बुडून मरून जाणार. म्हणून तिने ती टोपली तयार केली. निर्गमचा 2रा अध्यायाच्या सुरुवातीला तुम्ही नक्कीच ते वाचा. आणि त्यानंतर तिने ते बाळ सोडलं. आज तुम्हाला आणि मला बुद्धिमानी स्वीकारायची प्रियानो. आपल्याला ओळखायचं. बघा, वचनात म्हटल्याप्रमाणे तिथे म्हटलं त्याच्या आईबापांनी पाहिलं की ते बाळ सुंदर होतं. इंग्लिशच्या भाषांतरमध्ये जर आपण पाहिलं, तिथे म्हटलं दॅट चाइल्ड वॉज नॉट एन ऑर्डिनरी चाइल्ड. प्रेषितांचं कृत्य 7व्या अध्यायाच्या 20व्या वचनात म्हटलं, इट वॉज नॉट एन ऑर्डिनरी चाइल्ड. त्या बाळाविषयी काहीतरी विशेष होतं, त्या बाळाविषयी काहीतरी सुंदर, काहीतरी वेगळं असं त्यांना ते दिसलं. त्या बाळाच्या चेहऱ्यावर त्यांना काहीतरी ते दिसलं. आणि म्हणून ते बाळ त्यांना असंच सहजवारी मरू द्यायचं नव्हतं प्रियानो. तुमचं आणि माझं बाळसुद्धा आज आपली बाळं जी आहेत ती विशेष आहेत. त्यांच्या चेहऱ्याकडे पहा, त्यांच्या जीवनाकडे पहा, त्यांच्यात काय विशेष गुण आहेत ते पहा, त्यांचं वैशिष्ट्य ओळखा, परमेश्वराची नजर ठेवा प्रियानो. जर परमेश्वराने त्यांना जन्म दिलेला आहे म्हणजे नक्कीच त्या परमेश्वराची त्यांच्याविषयी काहीतरी योजना आहेत. आज तुम्हाला आणि मला बुद्धिमानी वापरायची. आणि ती बुद्धिमानी कशात वापरायची आहे? सर्वप्रथम आपल्याला आपल्या पोरांच्या गरजा काय आहेत त्या ओळखून काढायच्या आहेत. आता जेव्हा आपण गरजा म्हणतो ते आपल्याला वाटतं की आपण त्यांना खायला देतो, झालं, त्यांना व्यवस्थित खायला देतो, कपडे देतो, व्यवस्थित ते राहतात, सुखात राहतात, 2 जे लागतं त्यांना आपण उत्तम शिक्षण देत आहोत. प्रियानो, तेवढ्यावर भागत नाही. मुलांच्या अनेक गरजा असतात. एक म्हणजे शारीरिक गरज जी आपण नेहमीच भागवतो, त्यांना उत्तम ते जेवण आपण खायला द्यावं, त्यांना पौष्टिक असा आहार द्यावा. दुसरी गोष्ट, त्यांची आत्मिक गरज आपल्याला भागवायची आहे. आपण आत्मिक गरज कशी भागवतो? बायबल वाच रे, प्रार्थना कर रे, चर्चला जा रे, असं म्हणून आपण शांत राहतो. परंतु त्या गोष्टी आपण स्वतः आपल्या जीवनात करतो का?
आपण स्वतः बायबल वाचतो का? आपण स्वतः प्रार्थना करतो का? आपण स्वतः चर्चमध्ये त्याच आवडीने जातो का, की फक्त नावासाठी जातो? आपण स्वतः नामधारी ख्रिस्ती तर नाही ना. आपल्याला आपल्या मुलांच्या आत्मिक गरजसुद्धा भागवायची, आणि ती भागवण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण स्वतःला आत्मिक असणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या पोरांच्या आपल्याला भावनिक गरजा समजायच्या आहेत. त्यांना कधीतरी आपल्याशी बोलावंसं वाटतं, त्यांना कधीतरी आपल्याला त्यांचं मनोगत सांगायचं असतं, त्यांच्याबरोबर बसून आपण ऐकायचं आहे, त्यांच्याबरोबर आपण खेळायचं आहे, त्यांच्याबरोबर बसून त्यांचे काय चॅलेंजेस आहेत, त्यांचे काय गोष्टी आहेत ते आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत प्रियानो. तर आपल्याला ती भावनिक गरज ओळखायची आहे त्यांची आपल्याला भविष्याकरता लागणाऱ्या ज्या गरजा असतील त्यांच्यासाठी तयारी करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बुद्धिमानीने कार्य करायचं आहे. आपल्या बाळाची कमजोरी काय आहे, आपल्या मुलांची कमजोरी काय आहे, आपल्या मुलांची ताकद काय आहे, कुठल्या गोष्टीत ते चांगलं आहेत, कुठल्या गोष्टीत त्यांच्या चुका होतात, कुठल्या गोष्टीत त्यांना सुधारायला हवं आहे, हे जरासं आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे प्रियानो. त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, ते लोक काय करतात, कसे आहेत, हे थोडंसं आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्याशी एक प्रेमाचं आणि मैत्रीचं नातं ठेवायचं आहे, बुद्धिमानीचं काम करायचं आहे. तर आपण आपल्या बाळाला लपवून ठेवू शकतो, तर आपण आपल्या बाळांना सुरक्षित ठेवू शकतो प्रियानो. आपले इन्स्ट्रक्शन्सने ते सुरक्षित नाही राहणार, परंतु त्यांना आपल्यामध्ये एक उत्तम मित्र हवा आहे, एक उत्तम मैत्रीण हवी आहे. तर ही जी बाई आहे, तिने ही जोकेबेद, मोशेची आई, तिने आपल्याला एक उत्तम उदाहरण दिलेलं आहे. काय? पहिली गोष्ट, तिने धाडस केलं. तिचं काय धाडस होतं? माझ्या मुलाला मारायचा फतवा काढला, मी माझ्या मुलाला मरू देणार नाही, मी त्याला जिवंत ठेवणार. दुसरी गोष्ट, तिने बुद्धिमानी केली की तिने तिच्या बाळासाठी ती टोपली विणली. तुम्हाला आणि मला आपल्या बाळासाठी कुठल्या प्रकारची टोपली विणायची ते आपला विचार करायचा प्रियानो, ज्याच्यात आपलं बाळ सुरक्षित राहील. आणि तिसरी गोष्ट आपण पाहतो, तिने लेट गो केलं, तिने सोडलं. ती टोपली जी आहे तिने ती नदीत सोडली. त्याच्यात ती काय सांगत होती परमेश्वराला, परमेश्वरा मी आता ह्याला राखू शकत नाही, मी त्याला लपवू शकत नाही, 3 महिने उलटलेले आहेत, आता त्याला तूच सांभाळ. तुम्हाला आणि मला तसं करायचं आहे प्रियानो. काही गोष्टी तुम्ही आणि मी नाही करू शकत, तर त्या परमेश्वराच्या हातात सोपवायच्या आहेत. आता पहा, जेव्हा त्यांनी असं केलं, ते बाळ जेव्हा त्यांनी त्या नदीमध्ये सोडलं, ते फिरोच्या पोरीने त्याला उचललं, त्याला बाळगलं, त्याला मोठं केलं, त्याला शिकवलं. आणि मग पुढे जाऊन हाच मोशे जो आहे तो इस्रायलचा पुढारी म्हणून उभा राहिला. आणि मिस्र देशात असताना हे जे लोक गुलामीत होते त्या लोकांकरता तो पुढारी म्हणून परमेश्वराची वाणी घेऊन त्यांच्यामध्ये आला आणि त्यांना त्या दासत्वातनं बाहेर काढलं आणि वचनबद्ध अशा ठिकाणी नेऊन ठेवलं. आणि तेवढंच नव्हे प्रियानो, तर त्यांना परमेश्वराकडनं वारंवार चिन्ह चमत्कार त्याने दाखवून दिले. परमेश्वर कोण आहे याची ओळख त्याने त्याला करून दिली. आणि त्या लोकांना परमेश्वराने केलेले चिन्ह चमत्कार दिसले. परमेश्वराने त्यांना कसं सुरक्षित ठेवलं, ते समुद्राच्या पार नेलं, त्यांच्या सगळ्यांच्या तो त्यांना पुढे चालवत होता. दगडातनं पाणी आलं, आकाशातनं मन्ना पडला. हा सगळा अनुभव, असा सगळा उत्तम अनुभव जो आहे तो ह्या बाळाचा, हा बाळ जेव्हा मोठा झाला या मोशेद्वारे त्या इस्रायल राष्ट्राला झाला प्रियानो. आई आणि वडील म्हणून या दोघांनी त्यांचं कर्तव्य केलं. इब्रिकाराच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे बाय फेथ, विश्वासाद्वारे त्यांनी ते केलं. विश्वासाने त्यांनी त्यांच्या मुलाला लपवलं, विश्वासाने त्यांनी त्यांच्या पोराला त्या नदीत सोडलं, आणि विश्वासाने त्यांनी त्या राजाचा भय मानला नाही. पण आज तुम्हाला आणि मला घाबरायचं नाही आहे. आपल्या पोरांना मारायला अनेक राज्ये उठतील. तुम्हाला समजतंय मी कुठल्या राजांविषयी बोलत आहे ते. अंधकाराची शक्ती, वचनात म्हटल्याप्रमाणे तो सैतान आपल्या इर्दगिर्द फिरत असतो, कोणाला चिरू की कोणाला फाडू, असे अनेक फिरतात आपल्या अवतीभोवती आपल्या पोरांचा नाश करण्याकरता. अशा वेळेला पहिली गोष्ट, आपल्याला आपल्या पोरांना लपवायचं आहे, आपल्या प्रार्थनेने लपवायचं आहे, आपल्या बुद्धिमानीने त्यांना सुरक्षित ठेवायचं आहे, आणि विश्वासाने त्यांना परमेश्वराच्या हातात सोपवायचं आहे. नक्कीच जो परमेश्वर त्याच्या विश्वासाचा पक्का आहे तो त्यांना सुरक्षित ठेवेल, आणि अशा प्रकारे त्यांना तो उभं करेल की ते देखील मोशेसारखे उभे राहतील आणि इतरांना चालवतील. असा विश्वास आपल्याला ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे प्रियानो, या मदर्स डेची आठवण करत
जोकेबेद नावाची हिच्याविषयी जो उल्लेख बायबलमध्ये आलेला आहे त्याच्याविषयी मी तुमच्याशी काही गोष्टी बोलली आहे. ती धाडसी होती, बुद्धिमानी होती आणि परमेश्वरावर तिचा विश्वास होता. अशाच प्रकारे तुम्हाला आणि मला बनून राहायचं आहे. आणि ती एकटीच तशी होती असं नव्हे, तिने जे काही केलं त्याच्यात तिचा पती तिच्यासोबत होता. जेव्हा पती आणि पत्नी एकत्र उभे राहतात, विशेष करून जेव्हा विश्वासात एकत्र उभे राहतात, तेव्हा त्यांच्या कुटुंबावर कुठली हानी, कुठली अरिष्ट येऊच शकत नाही प्रियानो. त्यांच्या विरोधात कुठलंही हत्यार चालणार नाही. तर तुम्हाला मी विनंती करेन, तुम्ही पती आणि पत्नी एकत्र राहा. तुमचं दर्शन एक असू दे, तुमचं नातं, तुमचा विश्वास एकत्र असू देत. तुम्ही ज्या काही गोष्टी करता त्या परमेश्वराच्या योजनेनुसार पूर्णतेस नेण्यास तुम्ही पूर्णपणे झटा. त्याच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवा, पवित्र शास्त्र वाचण्यामध्ये वेळ घालवा. तुमच्या मुलांना, तुमच्या कुटुंबियांना तुमच्या प्रार्थनेने झाका आणि धाडसाने त्या अंधकाराच्या शक्तीला सामोरे जाण्यासाठी उभे राहा. बुद्धिमान राहा आणि विश्वासात टिकून राहा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो. पित्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी तुमच्याकडे विनंती करते. ही वचनं नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.